आता फोटोकॉपी तर आली, पण रिव्हॉल्युशनला कशा प्रकारे टाकायची? आता रिव्हॉल्युशनला भरपूर सारे मुलं आहे की ज्यांना टाकता येत नाही, त्यांना प्रोसेस माहिती नाही, त्यांना असं वाटतं की कॉलेजमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन कुठेतरी करावं लागतं. तर तुम्हाला एक सांगतो की व्हेरिफिकेशनची तुम्हाला आता सध्या काही गरज नाही. म्हणजे कॉलेजला तुम्ही जाऊ शकता, तुम्ही फक्त त्यांची ॲडवाईस वगैरे घेऊ शकता. सर तुम्हाला सांगतील की तुमचे मार्क्स वगैरे इन्क्रीज होणार आहे की नाही. तुम्ही कॉलेजला फोटोकॉपी सरांना दाखवा, त्यानंतर तुम्हाला समजेल, म्हणजे अजून तुम्हाला समजेल की आपले मार्क्स वगैरे वाढणार आहे की नाही. नाहीतर तुमचे पैसे असेच वाया जातील, कारण फोटोकॉपीला आपल्याला परत 250 रुपये आणि इकडे परत आता 250चा खर्च, म्हणजे 500 रुपये टोटल खर्च होतो. युनिव्हर्सिटीला काहीच काम नाही, युनिव्हर्सिटीला फक्त पैसे लागतात, तर लक्षात घ्या. तर आता पूर्ण प्रोसेस काय असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला समजेल. तर A to Z माहिती मराठी भाषेमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला नक्की समजेल. आणि जे पण चॅनलला नवीन आले असतील त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि रीचेकिंगला कशा प्रकारे टाकायची पूर्ण व्हिडिओ हा मी बनवलेला आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. तर चला कुठलाही टाइमपास करता व्हिडिओ करूया सुरू. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. तर क्रोमवरती यायचं किंवा गुगलवरती येऊ शकता. तुम्ही हा फॉर्म आपल्या मोबाईलवर भरू शकता किंवा आपल्या लॅपटॉपवरती. तर लॅपटॉपवर भरला तर खूप सोपा जाईल. तर डॅशबोर्ड इथं सिलेक्ट करायचं. तर SPPU डॅशबोर्ड असं तुम्हाला टाकायचं आहे आणि पहिलीच वेबसाईट आहे, बघू शकता, लॉग इन एज स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम. तर या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला माहितीच असेल की आपलं डॅशबोर्ड. तर या डॅशबोर्डवरती आता मी जातोच आहे. इथं रेंज प्रॉब्लेम सध्या गावाकडे तुम्ही समजू शकता. तर खाली भरपूर साऱ्या वेबसाईट दिलेल्या असतील, त्यावर क्लिक करू नका. त्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही दुसरीकडे जाशाल, परत म्हणशाल यूट्यूबवर खोटं सांगता आणि परत प्रॉब्लेम येईल तुम्हाला. त्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, नक्की तुम्हाला प्रोसेस समजेल. कारण भरपूर सारी मुलं नवीन आहे, फर्स्ट इयरला मुलं आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, काय लास्ट इयरला आहे. पण फर्स्ट इयरचा मी तुम्हाला आता एक सब्जेक्ट टाकून दाखवतो, त्याचं नाव आहे BEE. तर हा सब्जेक्ट तुम्ही बघू शकता आता. तर इथं मोबाईल नंबर सिलेक्ट करा किंवा मेल ID लॉग इन केला तर मेल ID टाकू शकता. तर मोबाईल नंबरनी केलं आहे मी, तर मोबाईल नंबर मी टाकतो इथं. आता पासवर्ड आपला टाकायचा आहे. जर जो तुमचा तुम्ही पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड इथं टाका. जर चुकला तर लॉग इन होणार नाही, तर लक्षात घ्या. आणि पासवर्ड जर माहीत नसेल तर रिसेट करू शकता. फक्त रिसेट करायचं. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, होम शकता, टेक टाका, पुढं आपला व्हिडिओ दिसून जाईल तुम्हाला. तर आता इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा फिलअप करा आणि व्यवस्थित कॅप्चा टाका. त्यानंतर खाली लॉग इन इथं नाव येतं, तर लॉग इन करून घ्यायचं. आणि लॉग इन झाल्यानंतर आता प्रोसेस होते, इथं प्रोसेस बघू शकता. आता इथं तुम्ही म्हणशाल कॉलेजला आपल्याला जायची गरज आहे का व्हेरिफिकेशनसाठी? कॉलेजला भरपूर सारे कॉलेजचे नियम असे आहे की व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता कॉलेजमध्ये. बट काही कॉलेजचे असं नियम आहे की व्हेरिफिकेशनची काहीच गरज पडत नाही. बट तुम्हाला मी सांगतो कॉलेजमध्ये जायची काही गरज नाही तुम्ही इथं सुद्धा करू शकता. तर फोटोकॉपी रिव्हॉल्युशन ऑप्शन बघू शकता. एकदा PRN नंबर आपला चेक करून घ्या, आपलं लॉग इन झालं आहे की आपल्या मित्राचं झालं आहे, कारण कधी आपल्याकडे सेव्ह असतं. तर फोटोकॉपी रिव्हॉल्युशनला इथं क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता. आता तुम्हाला मी सब्जेक्ट दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा. नंबर ऑफ सब्जेक्ट 3. मी 3 फोटोकॉपी मागवल्या होत्या, तर त्या फोटोकॉपी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आणि आता बघू शकता तुम्ही डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म, डाउनलोड फोटोकॉपी. तर ॲप्लिकेशन फॉर रिव्हॅल्युएशन फोटोकॉपी व्हेरिफिकेशन असा फॉर्म तुम्हाला दिसेल. हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करावा लागेल, कॉलेजला दाखवायचा तर दाखवू शकता, नाहीतर काय एवढं कंपल्सरी नाही आहे ते. बट तुम्ही इथून सुद्धा अप्लाय फॉर रिव्हॉल्युशनला करू शकता, तुमचं रिव्हॉल्युशन इझिली होऊ शकतं. तर आता व्ह्यू सब्जेक्ट मी तुम्हाला दाखवतो. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, त्यानंतर BEE आणि M2. तर असे 3 सब्जेक्टच्या फोटोकॉपी मी मागवल्या होत्या. म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतोच, ह्या फोटोकॉपीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमचे डाऊट सगळे क्लिअरच होतील. त्यामुळे सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघा आणि नीट बघा. तर ॲप्लिकेशन फॉर रिव्हॉल्युशन असं क्लिक करायचं आणि इथं 3 आता बघू शकता तुम्ही. आता सेमिस्टर, त्यानंतर सब्जेक्ट नेम आणि रिव्हॉल्युशन. तर आता जो मी सब्जेक्ट सिलेक्ट करशाल तो इझिली तुमचा सबमिट होऊ जाऊ शकतो तुम्ही सबमिट केल्यानंतर. आता इथं फर्स्ट इयर 2024 पॅटर्नसाठी सेम आणि 2024 पॅटर्नसाठी सुद्धा सेमच आहे प्रोसेस. तर प्रोसेस पूर्ण बघा. तुम्ही म्हणशाल 2024 पॅटर्नसाठी वेगळी आहे का? वेगळी काहीच नाही. तर इथे सबमिट ॲप्लिकेशन, त्यानंतर एडिट असे 2 ऑप्शन तुम्हाला दिसतात. तर एडिटवर क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. एडिट म्हणजे जर चुकून तुमच्याकडून 2 सब्जेक्ट सिलेक्ट झाले आणि तुम्हाला फोटोकॉपी एकच सब्जेक्टची लागते, त्यामुळे एडिटचं ऑप्शन दिलेलं, एडिट करून एक सब्जेक्ट तुम्ही टाकू शकता. आणि तुम्हाला पेमेंट 2 याचे करावं लागेल. आणि सबमिट केल्यानंतर असं इथं दिसतं, प्लीज क्लिक ऑन मेक पेमेंट बटन टू फर्दर प्रोसेसिंग. आता पुढची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. तर इथं तुम्ही पेमेंट करू शकता. आणि पेमेंट कसं करायचं पूर्ण प्रोसेस आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. इथं क्लोज करून देतो मी ही टॅब. त्याच्यानंतर इथं आता खाली बघू शकता, खाली पेंडिंग स्टेटस दिसतोय आपला.
आणि मेक पेमेंटचं ऑप्शन दिसतंय आणि सब्जेक्ट चेक करू शकतो, व्ह्यू सब्जेक्ट कोणता सब्जेक्ट टाकला आहे. तर नंबर ऑफ सब्जेक्ट चेक करून घ्यायचा, एकच सब्जेक्ट टाकायचा होता मला BEE आणि मी तो टाकला आहे. तर मेक पेमेंट केल्यानंतर असं दिस साईट कॅनॉट बी रीच म्हणजे आपलं नेट कनेक्शन बंद झालेलं आहे. तर रिलोड करून घ्यायचं, घाबरायचं टेन्शन नाही घ्यायचं. तर इथं असं ऑप्शन आपल्याला दिसतं. आता पेमेंट करायचं 280 रुपये जाता. विचार करा आता फोटोकॉपीला पण गेले, आता रिव्हर्शन 280 रुपये BEE साठी. प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळे पैसे असतात. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट करायचं, इथं क्लिक करून घ्यायचं आणि आता बँक डिटेल्स आपल्याला भरायचे आहे. बँक डिटेल्स म्हणजे बँक डिटेल्स वगैरे फिलअप नाही करायचे तुम्ही, इझिली तुम्ही इथं आता UPI थ्रू पेमेंट करू शकता. इथं भरपूर सारे ऑप्शन आहे, बट सगळ्यात सोपं ऑप्शन म्हणजे UPI शो QR, कारण इथं QR दिलेला असतो आणि QRवर इझिली आपण पेमेंट करू शकतो. आता ते 280चं आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट झालेलं आहे आपलं, तिथं बघू शकता. त्यानंतर तुम्हाला असं तर पेमेंट रिसिव्ह सक्सेसफुली, आणि एवढं झाल्यानंतर तुम्ही बॅक नाही यायचं. भरपूर सारे मुलं बॅक येतात आणि त्यांचं पेमेंटच होत नाही. हा प्रॉब्लेम भरपूर जणांसंग झालेला आहे. त्यामुळे फोटोकॉपी डॅशबोर्डवरती यायचं आणि आपल्याला स्लिप डाउनलोड करायची आहे. अजून आपलं जे पेमेंट झालेलं आहे त्याची, तर इथं ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला डाउनलोड करायचा, सक्सेस झालेलं इथं बघू शकता. पेमेंट स्टेटस आपला सक्सेसफुल झालेला आहे. नंबर ऑफ सब्जेक्ट एकच. त्यानंतर डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म आणि व्ह्यू सब्जेक्ट. तर डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता, कारण आपल्याला ते बघायचं आहे, ते प्रूफ वगैरे असतं ते सगळं डाउनलोड करून घ्यायचं तुम्ही, कारण हेच आपल्याकडे प्रूफ असतं. तर बघू शकता इथं आपण ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड केलेला आहे, आपण पेमेंट केलं आहे, त्याची ही रिसिप्ट असते. तर इथं प्रोसेसिंग फी 30 रुपीज, त्यानंतर सब्जेक्ट फी 215 280 रुपीज. तर अशा प्रकारे तुम्ही करायचं. त्यानंतर व्ह्यू सब्जेक्टवर बघू शकता तुम्ही. आता आपण एकदा चेकआउट करून बघू ॲप्लिकेशन फॉर रिव्हॉल्युशनला परत. तर बघू शकता इथं 2च सब्जेक्ट माझे राहिलेले, म्हणजे एक सब्जेक्ट मी टाकलेला आहे तुमच्यासमोर BEE. तर बाकीचे 2 सब्जेक्ट तुम्हाला टाकायचे असेल तुम्ही इझिली टाकू शकता. तर अशी पूर्ण प्रोसेस होती. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि चॅनल माहीत नसेल तर टेन्शन घेऊ नका, फक्त यूट्यूबवरती जायचं आणि ओम जगताप टेक राईट करायचं आणि तुम्हाला पहिलंच चॅनल आपलं दिसून जाईल. तर आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर दणकून शेअर करा, कारण भरपूर जणांना ही प्रोसेस माहिती नाहीये. त्यामुळेच तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे सांगतोय, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा.